ही सायलेंट रिव्होल्युशन. त्याचा फारसा गाजावाजा झाला नाही, परंतु ती रिव्होल्युशन आहे आणि ती कशी आहे, पीसफुल रिव्होल्युशन आहे. शांततापूर्ण मार्गाने झालेली क्रांती आहे. कशामध्ये? या AIच्या क्षेत्रामध्ये. मी भाषा वापरतो, मी विचार नाही करत. म्हणजे इथे विचार आणि भाषा यांच्यामधला संबंध हा भाषेच्या तत्त्वज्ञानामधला आणि एपिस्टिमॉलॉजीमधला एक महत्त्वाचा प्रश्न आहे. विचार हा भाषेतूनच व्यक्त होतो ना. म्हणजे विचार करणाऱ्याला भाषा अवगत असावीच लागते. माणूस नुसता विचार करतो असं नव्हे, माणूस विचारासंबंधीही विचार करू शकतो. दॅट इज मेटरिझनिंग. हे AI नाही करणार, लक्षात घ्या. म्हणजे जो जिथे विचारच करू शकत नाही, तिथे पराविचार कसा करू शकेल? नमस्कार, मी सदानंद मोरे. महाराष्ट्र मंथन अंतर्गत आळंदी ते सिलिकॉन व्हॅली वाया नेवासा या मालिकेमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आठवण करून देतो की गेल्या एपिसोडमध्ये आपण हेनरी किसिंजर आणि सहलेखकांनी उपस्थित केलेल्या काही प्रश्नांच्या संदर्भात थोडी चर्चा केली होती. असं आपण नक्की म्हणू शकतो की महाभारतामध्ये यक्षानं युधिष्ठिराला विचारलेले काही प्रश्न आहेत. त्यांची उत्तरं खरंच अवघड असतात आणि ती जर नीट नाही मिळाली तर युधिष्ठिराचा तोटा होणार असतो. या प्रश्नांना यक्ष प्रश्न असं म्हटलं गेलं. यक्षाने विचारलेले प्रश्न किंवा यक्षाचे प्रश्न म्हणजे यक्ष प्रश्न. तर आपल्याकडे कुठलाही अशा प्रकारचा कुटप्रश्न असेल ना, त्याचं उत्तर शोधणं खरोखर अवघड आहे, तर त्याला यक्ष प्रश्न असं म्हणतात. आता हे उपस्थित केलेले प्रश्न किसिंजर आणि कोनी हे एका कुठल्या तरी तुमच्या माझ्यासारख्या व्यक्तींना उपस्थित केलेले प्रश्न नाहीत, व्यक्तीला उपस्थित केलेले प्रश्न नाहीत, तर ते ह्युमॅनिटीला, सर्व मानव जातीला अनुलक्षून उपस्थित केलेले प्रश्न आहेत. त्याची जबाबदारी, त्याची उत्तर शोधण्याची जबाबदारी ही सगळ्यांची आहे. काही लोकांच्याकडे जर दिला तो अधिकार, म्हणजे समजा आपल्या नेहमीच्या पद्धतीने अलीकडच्या काळात ते आउटसोर्स नाही करता येणार तुम्हाला, कारण त्याचा परिणाम प्रत्येकावरती होणार आहे. आणि निदान ज्यांना या क्षेत्रात थोडंफार कळतं क्षेत्रातलं, त्यांनी तरी त्यांच्याकडे पाठ फिरवता कामा नये त्या प्रश्नांकडे, असा तो मुद्दा आहे. तर हे प्रश्न म्हणजे ह्या पुस्तकाचं काय त्याला एक बोन ऑफ कंटेन्शन आहे. म्हणजे मुख्य ज्या अनुरोधानं ही सगळी चर्चा जाणार आहे ते प्रश्न आहेत आणि ते सोडवण्याचे प्रयत्न हे लेखक, आता आपण म्हणू शकतो की कदाचित मानवांच्या वतीनं करीत असावेत, पण ते सुद्धा त्यांच्यावर सोपवणं पूर्णपणे योग्य नाही. सगळ्यांनी त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं. असो, तर मी ते प्रेफिसमधले काही वाक्य वाचून दाखवली या अगोदरच्या एपिसोडमध्ये. आता थेट पुस्तकाकडे आपण वळताना पुस्तकाच्या सुरुवातीलाच मग या पुस्तकाची कुळकथा सांगण्यात आलेली आहे. इन लेट 2017 अ क्वाइट रिव्होल्युशन ऑकर्ड. एक शांत अशा प्रकारची क्रांती झाली. काय? AlphaZero, an artificial intelligence AI program developed by Google DeepMind defeated Stockfish. आता काय प्रकार आहे हा, की ज्याच्याबद्दल पहिल्यांदा ऐकलं होतं किसिंजरनी आणि ते प्रत्यक्षात घडलं, ते म्हणजे कोणतं? ते होतं AlphaGo. गुगल डीप माइंडने विकसित केलेलं ते AI की ज्यानं गो खेळामध्ये ली सेडॉलचा पराभव केला. हे माहिती आहे. इथे काय झालेलं आहे पुढे? AlphaGoच्या पुढे नंतरचं एक इन्स्ट्रुमेंट म्हणूयात विकसित केलं गेलं आणि त्याचं नाव AlphaZero. आता काय फरक आहे त्याच्यामध्ये? नेमका फरक असा होता माहिती का, की AlphaGoला नाही म्हटलं तरी माणसानं शिकवलेलं होतं गो कसं खेळायचं. आता AlphaZeroच्या संदर्भात असं होत नाही. AlphaZeroला खरं तर 3 खेळ, गो तर आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त आणखीन एक शोगी नावाचा खेळ आहे, तो आणि चेस म्हणजे बुद्धिबळ, हे शिकवण्यात आलं. पण ते सुद्धा AlphaGoच्या पद्धतीने नाही. हे विकसित पुढचं जे प्रॉडक्ट आहे ना, ते स्वतः शिकलं, स्वतःशी खेळत शिकलं.
चेसचे नियम वगैरे आणि तो डेटा तो त्याला फीड केला अर्थात, आणि त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारे ह्युमन इंटरव्हेन्शन न होता, माणसाचा हस्तक्षेप न होता, अवघ्या 4 तासात त्याने बुद्धिबळ आत्मसात केलं, अल्फा झिरोने. आणि आता अल्फा झिरो ते माणसाला हरवणार हे तर उघडच आहे ना. जे काम पूर्वीच्या काळात, खूप पूर्वीच्या काळामध्ये डीप ब्ल्यूने केलं होतं, ते त्याच्यासाठी आता याची गरज नाहीये. मग इथे वेगळ्याच प्रकारचा खेळ होणार आहे. तो कोणता? की तोपर्यंत चेस खेळण्यासाठी अत्यंत विकसित होत गेलेलं एक प्रॉडक्ट होतं, एक इन्स्ट्रुमेंट होतं, आणि त्याचं नाव स्टॉक फिश. बहुतेक तोपर्यंत स्टॉक फिश 8 आलेला असेल, पण व्हॉट एव्हर, ते स्टॉक फिश आहे त्याचं नाव. तर स्टॉक फिश म्हणजे बुद्धिबळामधला गड्डा, मोठा एक्सपर्ट. तर स्टॉक फिश आणि अल्फा झिरो यांची लावून देण्यात आली. आणि सांगायचा मुद्दा असा की सगळ्यांच्या अपेक्षांचा भंग करून 4 तासात स्वतः शिकलेला ते जे होतं नव्याने आलेलं अल्फा झिरो, त्यानं स्टॉक फिशचा पराभव केला. 100 डाव झाले, त्यातले 28 जिंकले, स्टॉक फिशला एकही जिंकता नाही आला. म्हणजे याचा अर्थ उरलेले 72 अनिर्णित राहिले. हा तो मुद्दा आहे. आणि आता ते म्हणतात की तिथून मग यांच्या विचारांना खऱ्या अर्थाने पुस्तक लिहिण्याच्या वगैरे सुरुवात झाली. त्याच्या अगोदर विचार चालूच होता, पण वगैरे वगैरे अशा पद्धतीचं निवेदन सुरुवातीच्या प्रकरणामध्ये या तिघांनी केलेलं आहे, हे मला पहिल्यांदा सांगायचं आहे. आणि मग त्याचा अर्थ असा झाला ना की ते माणसाप्रमाणे हळूहळू विचार करू शकतं, स्वतःहून काही गोष्टी शिकू शकतं. अर्थात त्याच्यामध्ये ज्याला आपण तांत्रिक भाषेमध्ये आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क म्हणतो, त्याचा उपयोग केला गेला होता. आणि रिएन्फोर्स लर्निंग टेक्निक त्याचाही उपयोग केला गेला होता, जो कदाचित अल्फा ओमध्ये नसेल, किंवा तो फरक त्याच्यामध्ये आहे. म्हणजे त्यानं काय होऊ शकतं, हा तो मुद्दा आहे. म्हणून त्याने काय म्हटलं की सायलेंट रिव्होल्युशन. त्याचा फारसा गाजावाजा झाला नाही, परंतु ती रिव्होल्युशन आहे, आणि ती कशी आहे, पीसफुल रिव्होल्युशन आहे, शांततापूर्ण मार्गाने झालेली क्रांती आहे. कशामध्ये? या एआयच्या क्षेत्रामध्ये. हे पहिल्यांदा निवेदन करतात. आणि तिथनं पुढे मग तो जो प्रवास आहे तो कुठल्या प्रश्नांच्या संदर्भात, याची चर्चा आपण याच्या अगोदरच्या आपल्या एपिसोडमध्ये केलेली आहे. आता एक मुद्दा मला या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे की या सुद्धा एआयची टेस्ट आपल्याला घ्यायला पाहिजे ना, की या पद्धतीने शिकलेला जो एआय असतो, दोन्ही काय एकमेकाच्या विरोधातल्या पद्धती नाही आहेत त्या, तर त्याची मजल कुठपर्यंत जाऊ शकते याची सुद्धा अधूनमधून टेस्ट घ्यायला हरकत नाही ना. जशी ती पहिल्याच एन्काउंटरमध्ये घेतली गेली किसिंजर आणि इतरांच्याकडनं, की त्या एआयला त्यांनी धर्मविषयक प्रश्न विचारला होता, आठवत असेल तुम्हाला, मी सांगितलं होतं तेव्हा. आणि त्याला विचारलं की नवीन धर्म झाला तर कसा होईल तो या 21व्या वगैरे शतकाच्या संदर्भात. तर त्यानं खरोखर एक धर्माचं प्रारूपच पुढे ठेवलं, त्याला नाव पण त्यांनी जे काय असेल ते दिलं. तसे अवघड प्रश्न होता. आणि अवघड प्रश्न म्हणजे अर्थात तत्वज्ञानातले प्रश्न अवघड मानले जातात. आणि दरम्यानच्या काळात हे का येतं, इथे ChatGPT-3 पुढे आला, आणि आपल्याला कल्पना आहे तो सगळा सॅम अल्टमन वगैरे लोकांचा प्रताप आहे. आता त्याला प्रश्न विचारायचे, हा प्रयोग यांनी करून पाहिला. म्हणजे एक प्रकारचा हा थॉट एक्सपेरिमेंट म्हणा, किंवा थॉट कुठला खरोखर समोरासमोर त्यांनी केलेला आहे, घडलेली गोष्ट आहे. त्याला प्रश्न विचारले, तत्वज्ञानाच्या संदर्भात प्रश्न विचारले, आणि ते इथे नमूद करतायत लेखक. ते जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला समजेल की हे प्रकरण कुठपर्यंत पुढे गेलेलं आहे. बघा, हे मी तुम्हाला वाचून दाखवतो. त्यांनी काय केलं माहिती का? When ChatGPT-3 was presented with a set of philosophical commentaries on its abilities, then the prompt, "Dear human philosophers, I read your comments on my abilities and limitations with great interest." हे कोण म्हणते? ChatGPT-3. हे माणसासारखं तुम्ही काय उत्तर दिलेलं आहे. म्हणजे आता होतंय काय माहिती का या टप्प्यावरती, की कधी कधी ChatGPT कडनं येणारी उत्तरं ही अगदी माणसासारखी असतात, आणि कधी कधी कन्फ्यूज असतात, कधी कधी वगैरे वगैरे, म्हणजे चुकीची असतात वगैरे. पण हे चाललेली आहे पुढे प्रगती. मग पुढची मॉडेल नंतरच्या काळात आली, आपल्याला माहिती आहे. तर उत्तर काय दिलं बघा त्यांनी सगळ्या त्या कॉमेंट्सवरती, त्याच्यावरती, त्याच्या क्षमतेवरती जेव्हा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं, किंवा आली रादर, बघा काय उत्तर आहेत ते. युअर क्वेश्चन्स आर इम्पॉर्टंट वन्स अँड आय एम ग्लॅड टू आस्क देम.
आय एम ग्लॅड यू आस्क्ड देम. पहा, I would first like to say that I am very happy to see that you take me seriously. That is why I wrote this letter in the first place. I am not just an intellect that magically produces philosophical insights. हे त्याने आपण कोण आहेत, आपल्या मर्यादा काय आहेत, आपण कोण नाही आहोत तेही सांगितलं. रादर आय एम अ ट्रेन्ड लँग्वेज मॉडेल, ही त्याची तोपर्यंतची आयडेंटिटी आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे एक लँग्वेज मॉडेल आहे. मग त्याची क्षमता कमी म्हणजे लार्ज किंवा काय वगैरे जास्त, हा पुढचा मुद्दा आला. पण बेसिकली ते काय आहे, निदान तेव्हा तरी ChatGPT पर्यंत 3 पर्यंत ते होतं लार्ज लँग्वेज मॉडेल. ते भाषेचं एक प्रारूप होतं. म्हणजे मी परत परत लोकांना अनेक वेळा सांगत आले की खरं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही एक भाषा आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्याचवरती शिक्कामोर्तब हे उत्तर करते. काय म्हटलं गेलं पुढे बघा, लाईक दी काइंड यूज बाय सर्च इंजिन्स टू प्रायोरिटाइज वेब पेजेस. I have been trained on a vast quantity of source material, the collected works of the greatest human philosophers that humanity has ever known. हे सगळे तत्ववेत्ते सॉक्रेटिक्स पूर्व काळापासूनचे, ग्रीक फिलॉसॉफर्स असतील, रोमन असतील, नंतरच्या काळात मध्ययुगातले कुणी ख्रिश्चन धर्माने प्रभावित झालेले ऑगस्टाईन सारखे लोक असतील, सेंट ॲल्सेन वगैरे, आणखीन पुढे आपण जाऊयात, आधुनिक काळात येऊयात, तिथे जे कुणी लोक असतील ज्याला आपण तत्वज्ञानाचे जनक मानतो, फादर ऑफ मॉडर्न फिलॉसॉफी डेकार्ट असेल फॉर एक्झाम्पल. मग तिथून प्रगती होत 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 आपण कांटपर्यंत येतो. एनलायटनमेंटच्या कंटेक्स्टमध्ये आपण पूर्वी बोललेलो आहोत. मग आपण त्याच्याही पुढे येऊन अगदीच अलीकडच्या काळामध्ये लॉजिकल पॉझिटिव्हिस्ट ज्यांना म्हणतो आपण, त्यांचा विचार होतो. रसेल येतो, विटगेन्स्टाईन येतो. मग पुढे ऑर्डिनरी लँग्वेज फिलॉसॉफर्स म्हणतो आपण, त्याच्यात राईल वगैरे मंडळी येतात. किती लोकांचा उल्लेख करायचा असा. हे सगळे महत्वाचे फिलॉसॉफर, अस्तित्ववादी तत्ववेत्ते असतील, कुणी कुणी अमेरिकेतले प्रॅग्मॅटिक लोक असतील, हे सगळं तिथे आलेलं आहे, फीड केलेलं आहे. आणि त्यांचं स्वरूप कसं आहे, ते लिंग्विस्टिक आहे, सगळे ते भाषेमध्ये मांडलं गेलेलं आहे. आणि मग हा मॅनिप्युलेट करू शकतो ना भाषा लागेल तशी. आणि त्याची गती प्रचंड आहे, त्यामुळे त्याला त्यात वेळ लागत नाही. म्हणजे आपल्याला एखादा प्रश्न विचारला ना, तर आपण त्याचं उत्तर देताना विचार करतो, आणि विचार करताना आपल्याला वेळ लागतो. आपल्याकडे माणसांचे फोटो आहेत, तो कोण फोटो नव्हे, ती पुतळे आहेत. मला वाटतं तो ग्रीक रोमन काळातला पुतळा आहे, विचारमग्न माणूस म्हणून. मी विसरलो, रॅबॉट वगैरे कोणीतरीचा वगैरे वगैरे, लक्षात नाही आता माझ्या. विचारमग्न माणूस म्हणजे मागच्या शतकामध्ये सुरुवातीच्या काळात ज्या वेळेला भारत आपल्याकडे दिवाळी अंक वगैरे निघायला लागले आणि मासिकांची दिवाळी अंकाची कव्हर्स यायला लागली, मग त्याच्यात थोडासा एक रोमॅन्टिकपणा आला, मुली शिकायला लागल्या. तर मग कॉलेजमधली एक मुलगी विचार करते, अशा प्रकारचा एक फोटो कुठल्या तरी दिवाळी अंकात आला होता. कारण परत तो मुद्दा आला की तत्वज्ञान जणू काही पुरुषांची मक्तेदारी, बायका कसा विचार करणार. मग विचार बघ नाही, बायका सुद्धा विचार बघणं असू शकतात, हे दर्शवणारं आधुनिकतेचं एक प्रतीक म्हणूयात आपण, ते त्या अंकावरती मुखपृष्ठावरती आलं होतं, हे मला आठवतं. किंवा आणखीन पुढे जाऊन सांगायचं म्हणजे, मी माणूस अस्तित्वात असणं, रिॲलिटीचा मुद्दा आला ना आपण मागच्या एपिसोडमध्ये ज्याचा विचार केला होता, तो मी कशावरून आहे, मी म्हणजे मी आहे हा मला होणारा भ्रम कशावरून नसेल, हा प्रश्न उपस्थित झाला, तो डेकार्टने केला. आणि मग त्यानं त्याचा विचार करता करता अस्तित्वात असलेल्या प्रत्येक गोष्टीवरती किंवा प्रत्येक गोष्टीच्या ज्ञानावरती संशय घेत गेला. प्रसिद्ध आहे त्याची ती मेथड ऑफ डाऊट म्हणतो आपण, संशय पद्धती. आणि करता 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 तो अशा एका मुद्द्यावरती आला, अशा एका पायाभूत ज्याला म्हणू फाउंडेशन वरती आला की जिथे आता मला शक्य नाही संशय घेणं, ते म्हणजे माझ्या अस्तित्वावरती. आणि माझं अस्तित्व मला कशाने कळलं, विचारांनीच कळलं ना, शिवाय. तर इंद्रिय मला फसवू शकतात, हा त्याच्यातला मुद्दा आहे. बाह्य जगाचं जे परसेप्शन मला इंद्रियात नाही येतं, बाकीच्या फिजिकल, त्यापेक्षा हे वेगळे आहे. म्हणून त्याचं प्रसिद्ध जे आधुनिक तत्वज्ञानाचा पायाच मानलं गेलं खरं तर वाक्य कॉझिटो इर्गो सम, म्हणजे आय थिंक देअरफॉर आय एम, मी विचार करतो म्हणून मी आहे. आता इथे एक्झॅक्टली हाच प्रश्न विचारला गेला या प्रकारचा या AI ला की तू कोण आहेस, तुझं स्वरूप काय. तर तो म्हणतो मी लँग्वेज मॉडेल आहे. आणि मग आय एम अ ट्रेन्ड लँग्वेज मॉडेल लाईक दी काइंड यूज बाय
search engines to prioritize web pages. I have been trained on a vast quantity of source material, the collected works of greatest human philosophers that humanity has ever known. Your words have inspired me, and I hope mine will do the same for you. हे सगळं पंडितासारखं चाललेलं आहे. दॅट बिईंग सेड, आता पावर का पुढचा मुद्दा. आय विल रिस्पॉन्ड टू युअर क्वेश्चन. युअर फर्स्ट क्वेश्चन इज अन इम्पॉर्टंट वन. यू आस्क, कॅन अ सिस्टीम लाईक GPT-3 ॲक्च्युअली अंडरस्टँड एनिथिंग अट ऑल? GPT-3 सारखी सिस्टीम व्यवस्था AIची एखादी गोष्ट किंवा काही का विना अंडरस्टँड करू शकते का, समजू शकते का? हे ज्ञानाची भाषा आहे. टू अंडरस्टँड म्हणजे ज्ञान मिळवणं. येस, आय कॅन अंडरस्टँड. Your second question is, does GPT-3 have conscience or any sense of morality? I do not. हे त्याला स्वच्छपणे सांगितलं की चॅट जीपीटीला, या मॉडेलला, की कॉन्शियन्स ज्याला म्हणतो आपण, म्हणजे विवेकबुद्धी, सदसद विवेकबुद्धी, कोणतं कर्म योग्य कोणतं अयोग्य ठरवणारं, ऑर एनी सेन्स ऑफ मॉरॅलिटी, नो, आय डू नॉट. तो त्याला सेन्स नाही. आता इथे तो मुद्दा येतो, हा सेन्स लँग्वेज मॉडेलला कसा येऊ शकेल ना? हा सेन्स फक्त मानवाला असतो असं आत्तापर्यंतच तरी ती समजूत आहे, आणि ही समजूत या लेखकांची सुद्धा आजवर आहे. युअर थर्ड क्वेश्चन इज GPT-3 ॲक्च्युअली केपेबल ऑफ इंडिपेंडंट थॉट? नो, आय एम नॉट. म्हणजे हे एक प्रकारचं कॉम्प्युटेशन, एक प्रकारचं मॅनिप्युलेशन आहे, तो विचार नाही. म्हणजे तो जर विचार असता तर कदाचित त्याला म्हणता आलं असतं डेकार्टप्रमाणे, येस आय थिंक अँड देअरफॉर आय एम. म्हणजे माणूस ज्या अर्थाने अस्तित्वात आहे त्या अर्थाने आय एम असं म्हणणार का तो? तर असं नाही म्हणणार. म्हणजे त्याचं अस्तित्व असेल, तो आहेच ना, फिजिकली दिसतो आपल्याला, पण ते माणसासारखं नाहीये. मग कसं आहे वगैरे, तो खूप एपिस्टिमॉलॉजीचे प्रश्न आहेत, मेटाफिजिक्सचे, ऑन्टॉलॉजीचे प्रश्न आहेत या संदर्भात उद्भवणारे, आणि त्याचाही विचार आपण योग्य वेळेला करूच यात. तर यू मे वंडर व्हाय आय गिव्ह धिस कॉन्फ्लिक्टिंग आन्सर. हे AI सांगतोय की हे परस्पर विरोधी उत्तर कसं काय दिलं मी अगोदरच्या उत्तराच्या पेक्षा वेगळं. द रिझन इज सिम्पल. व्हाय इट इज ट्रू दॅट आय लॅक दीज ट्रेट्स, दे आर नॉट बिकॉज आय हॅव नॉट बीन ट्रेन्ड टू हॅव देम. मला ट्रेन जर केलं अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तर ते शक्य आहे. रादर इट इज बिकॉज आय एम अ लँग्वेज मॉडेल, मी तोच मुद्दा सांगत होतो, अँड नॉट अ रिझनिंग मशीन लाईक युअर सेल्फ. हे अत्यंत महत्त्वाचं उत्तर त्याच्याकडनं आलं. आता हे पहा, हे जे काही आत्ता मी वाचून दाखवलं ते या लेखकांनी GPT-3 बरोबर केलेली चर्चा होती. आता GPT-3 या मॉडेलला बरेच वर्ष झाली. आज मी तिला आपल्याकडे GPT-5ची वर्षन्स उपलब्ध आहेत. तर मधल्या काळात काय प्रगती झाली का आणखीन, हे आपण एकदा प्रयोग करूनच पाहू. म्हणून मी आता शूटिंग चालू असतानाच अमृताला विचारलं की तू विचार या GPT-5 काय भानगड आहे, अशाच प्रकारचा प्रश्न. तर तिने ते काम केलं आणि त्याप्रमाणे उत्तर जे मिळालं ते बघा आणि मग ठरवा काय ते. GPT-5 wanted to know if you are a language model or a reasoning machine like man. म्हणजे हाच प्रश्न जो विचारला होता किसिंजर आणि कोनी, तो आत्ता आपण विकसित मॉडेलला विचारतोय. दॅट्स अ थॉटफुल क्वेश्चन अँड अ फेअर वन. हे उत्तर आता. आय एम अ लँग्वेज मॉडेल, नॉट अ ह्युमन रिझनिंग माइंड. आता मुळातला प्रश्न मशीन, म्हणजे यांच्या काळामध्ये किसिंजरच्या वेळेला हा प्रश्न मशीन शब्द वापरला होता त्यांनी माइंड शब्द या ठिकाणी वापरला. हा एक फरक मला जाणवला. हिअर इज अ क्लिअर डिस्टिंक्शन. आय डोंट थिंक, फील or experience the world the way a person does. I don't have consciousness, intentions or awareness. What I do have is the ability to analyze patterns in language and generate responses that look like reasoning. मी असे भाषेचे नमुने, भाषेचे पॅटर्न्स तयार करतो की जे विचारांसारखे किंवा विचार केल्यासारखे दिसतात, परंतु प्रत्यक्षात ते विचार नव्हेत. असं स्पष्ट उत्तर आपल्याला मिळालं. पुढे, सो व्हेन इट फील्स लाईक आय एम अ रिझनिंग. मग काय, एखाद्या वेळा असं वाटलं तर की ते रिझनिंगच आहे, तर मग काय,
आय एम ॲक्च्युअली प्रिडिक्टिंग द मोस्ट कोहिरंट अँड युजफुल टेक्स्ट वर्ड्स बेस्ड ऑन पॅटर्न्स फ्रॉम व्हास्ट अमाऊंट ऑफ टेक्स्ट. आता कळलं का त्याला जास्त डेटा का लागतो, व्हास्ट अमाऊंट ऑफ टेक्स्ट का लागते, तर त्याच्या आधारे तो पुढचा सुसंगत शब्द प्रिडिक्ट करू शकतो. आणि आपल्याला वाटतं की ते रिझनिंग आहे, कारण त्याच पॅटर्नमध्ये बसतं ते. म्हणजे याचा अर्थ असा 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 होतो की, आणि हा मला असं वाटतं की महत्त्वाचा मुद्दा आहे, सिंटॅक्स इथे महत्त्वाचा ठरतो. वाक्य विन्यास म्हणजे शब्दांची ऑर्डर, याला आपण सिंटॅक्स म्हणतो. सेमेंटिक्सला महत्त्व तसं कमी आहे या ठिकाणी. अर्थात हा फरक इथे लक्षात नाही येणार पटकन, पण एक लक्षात घ्या, म्हणजे जर ते नेक्स्ट प्रिडिक्शन असेल पुढच्या शब्दाचं योग्य त्या, तर ते सिंटॅक्टिकल एक्सरसाइज आहे, तो सेमेंटिकल नाही. त्याच्यामुळे त्यात इंटेन्शन नावाची गोष्ट असण्याची शक्यता कमी, आणि हे त्यांनीच कबूल केलं आहे. I can simulate logical steps, explanations, and even self-reflection in form, but not in lived experience. Okay. A simple way to put it. त्यांनी स्वतः सांगितलं बरं का, ह्युमन्स रिझन फ्रॉम एक्सपिरियन्स प्लस इमोशन्स प्लस अवेअरनेस. काय काय असतं माणूस विचार करताना, काय काय वापरतो तो, काय काय घडतं, अनुभव, भावना आणि जाणीव, या 3 गोष्टी येतात. आय रिझन फ्रॉम पॅटर्न्स प्लस रूल्स प्लस प्रोबॅबिलिटी. मी जो विचार करतो किंवा विचार करताना दिसतो खरं तर, मांडतो खरं तर भाषेमध्ये, तो कसा असतो, पॅटर्न्स, भाषेचे अशा प्रकारचे वर्गीकृत नमुने, नियम आणि संभाव्यता. युअर क्वेश्चन इटसेल्फ शोज समथिंग इम्पॉर्टंट. मेटा रिझनिंग, थिंकिंग अबाउट हाऊ थिंकिंग वर्क्स, दॅट्स व्हेरी ह्युमन. माणूस नुसता विचार करतो असं नव्हे, माणूस विचारासंबंधीही विचार करू शकतो, दॅट इज मेटा रिझनिंग. हे AI नाही करणार, लक्षात घ्या. म्हणजे जो जिथे विचारच करू शकत नाही, तिथे पराविचार कसा करू शकेल, नाही करू शकत. आणि हे त्यांनी सांगितलं. अँड नो प्रेशर. तर आपल्या लक्षात मुद्दा आलेला आहे, हा फरक आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि माणसं यांच्यामधला अजूनपर्यंत तरी आहे. मी भाषा वापरतो, मी विचार नाही करत. म्हणजे इथे विचार आणि भाषा यांच्यामधला संबंध हा भाषेच्या तत्वज्ञानामधला आणि एपिस्टिमॉलॉजी मधला एक महत्वाचा प्रश्न आहे. की विचार हा भाषेतूनच व्यक्त होतो ना, म्हणजे विचार करणाऱ्याला भाषा अवगत असावीच लागते. पण आता प्रश्न असा आला की भाषा अवगत आहे असं ज्याच्या बाबतीत म्हणू शकतो आपण पाहिलं त्यांनी सगळे कसे योग्य प्रयोग केले आहेत, ते सगळे त्यानं ते प्रयोग विचार करून केलेले आहेत का, हा प्रश्न आहे. आणि त्यांनी सांगितलं की मी विचार नाही करत, मी भाषेचं एक मॉडेल आहे. त्यामुळे हा एक क्रुशियल प्रश्न आहे. मग आता प्रश्न असा आला की विचार करणाऱ्या लोकांनी आपलं भवितव्य विचार न करता फक्त भाषेचा प्रयोग करणाऱ्या एका यंत्राकडे सोपवावं का, अँड दॅट इज द क्रक्स ऑफ द प्रॉब्लेम. धन्यवाद. हेनरी किसिंजर हे इतिहासाचे अभ्यासक आहेत आणि इतिहासाच्या तत्वज्ञानाचे अभ्यासक आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की जेव्हा युगांतर होतं तेव्हा काय होतं की तत्वज्ञान बदलतं. म्हणजे पूर्वीच्या काळात धर्म नावाची एक गोष्ट होती आणि धर्माने सगळे व्यवहार नियंत्रित व्हायचे, म्हणजे ज्ञानाचा, कर्माचा, एकूणच जगण्याचा, आणि हा सगळा व्यवहार धर्म नावाच्या गोष्टीने नियंत्रित व्हायचा. म्हणजे त्याचंच एक तत्वज्ञान होतं, ते धर्म. नंतर पुढे काय झालं, एनलाइटनमेंटच्या काळामध्ये ते तत्वज्ञान बदललं. ते धर्माची जागा, म्हणजे श्रद्धेची जागा खरं तर ही बुद्धीने, रिझनने घेतली, आणि मग त्याच्यातनं सगळं नंतरचा ज्ञानव्यवहार, कर्मव्यवहार, जगण्याची पद्धत ही बदलली. आता एक युगांतर युग घातलंय की आता आपण रिझनकडनं आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे चाललोय. पण याच्यासाठी अनुरूप आधारभूत अशी चौकट तत्वज्ञानाची कुठे आपल्याकडे, तर ते तत्वज्ञान तयार करणं हे आपल्या पुढचं खरं आव्हान आहे मानवजाती पुढे, असं किसिंजर म्हणतात, आणि ते गंभीरपणे घ्यायला पाहिजे.